नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी 20 म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन आले आहे. ते पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर मग पाहूयात आपण. म्हण आहे, हातच्या काकणाला आरसा कशाला? या म्हणीचा अर्थ आहे, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. म्हण आहे, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. या म्हणीचा अर्थ आहे, जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. म्हण आहे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. या म्हणीचा अर्थ आहे, दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. म्हण आहे, हत्ती गेला नि शेपूट राहिले. या म्हणीचा अर्थ आहे, कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे. म्हण आहे, सत्तेपुढे शहाणपण नाही. या म्हणीचा अर्थ आहे, ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. म्हण आहे, शेरास सव्वा शेर. या म्हणीचा अर्थ आहे, समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. म्हण, हसतील त्याचे दात दिसतील. या म्हणीचा अर्थ आहे, चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे. म्हण आहे, हजीर तो वजीर. या म्हणीचा अर्थ आहे, जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या म्हणीचा अर्थ आहे, सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते. म्हण आहे, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. या म्हणीचा अर्थ आहे, माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही. म्हण आहे, सुंठी वाचून खोकला जाणे. या म्हणीचा अर्थ आहे, उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर करणे. म्हण आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. या म्हणीचा अर्थ आहे, भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. म्हण आहे, सगळे मुसळ केरात. या म्हणीचा अर्थ आहे, काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे. म्हण आहे, शेंडी तुटो की पारंबी तुटो. या म्हणीचा अर्थ आहे, दृढ निश्चय करणे. म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा.
या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. म्हण आहे लेकी बोले सुने लागे. या म्हणीचा अर्थ आहे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. म्हण आहे लहान तोंडी मोठा घास. या म्हणीचा अर्थ आहे आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. म्हण आहे रोज मरे त्याला कोण रडे. या म्हणीचा अर्थ आहे नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते. म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार. या म्हणीचा अर्थ कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणे. या म्हणीचा अर्थ आहे अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. म्हण आहे मनी वसे ते स्वप्नी दिशे. या म्हणीचा अर्थ तुम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवायचा आहे. व्हिडिओला शेअर, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय विद्यार्थी मित्रांनो.